अंबरनाथमध्येच मतदानासाठी 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपने आरोप केलाय। भाजपच्या अभिजित करजुलेंचा शिंदेच्या शिवसेनेवर बोगस मतदानाचा आरोप आहे। मतदानासाठी शेकडो महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा भाजपचा आरोप आहे। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। तर अंबरनाथ मधल्या या सगळ्या घोळा संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जातात, नेमकं काय घडलेलं काल रात्री आणि आज सकाळी? माधवी, खरं पाहिलं तर राज्यामध्ये ज्या नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये अंबरनाथ ही नगर परिषदची निवडणूक जी आहे ती गाजलेली आहे। काही दिवसापूर्वीच या अंबरनाथ नगर परिषदेच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना घडली होती। रात्री पुन्हा EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप जो आहे तो शिवसेनेने केला होता। भाजपच्या काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून EVM मशीनची छेडछाड केली अशी देखील आरोप करण्यात आला होता। तर दुसरीकडे पैसे वाटपाचा देखील एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे रात्री 4च्या दरम्यान भिवंडीवरून 200हून अधिक काही महिलांना एका रूममध्ये ठेवण्यात आलं होतं। बोगस मतदान करण्यासाठी त्यांना आणण्यात आल्याचा भाजप आणि काँग्रेसने शिवसेनेवरती आरोप केलेला आहे। आपण जर पाहिलं तर आता अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनची ही नवीन इमारत आहे। याच नवीन इमारतीमध्ये जवळपास 200 महिलांना आत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। त्या ठिकाणी त्यांचं नाव, गाव आणि पत्ता घेण्यात येत आहे। त्या नेमक्या कशासाठी आल्या होत्या, कुठून आल्या होत्या याबाबत चौकशी सध्या सुरू आहे। बंद दरवाजाच्या आतमध्ये या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले, त्यामुळे नेमकं कुठल्या पक्षाच्या काही लोकांनी त्यांना बोलवलं होतं का, कशासाठी बोलवलं होतं, काय मतदान करण्यासाठी आलेल्या होत्या का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत। निवडणूक अधिकारी देखील या ठिकाणी आता येणार आहेत आणि पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत अंबरनाथमध्ये, नेमकं यामध्ये शिवसेनेवरती आरोप केलेला आहे की हे 200हून अधिक महिला ज्या आहेत त्या भिवंडीवरून अंबरनाथमध्ये त्यांना सुरेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण अंबरनाथचे DCP सचिन गोरे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहे। सचिनजी, स्वागत आहे तुमचं। जो धक्कादायक प्रकार समोर येतोय तर त्या संदर्भात काय अधिकची माहिती तुमच्याकडे, नेमकं काय घडलेलं आहे? यामध्ये जशी तक्रार आलेली आहे त्यात FST पथकामार्फत आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याची खात्री पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। थोड्याच वेळात पूर्ण खात्री झाल्यानंतर आपल्याला याबद्दल विस्तृत सांगता येईल। सध्या आमची पडताळणी सुरू आहे। पण जो आरोप होतोय 200 बोगस मतदार आहेत, त्यांना एका ठिकाणी एका हॉलमध्ये गोळा करण्यात आलेलं होतं, तर या संदर्भात काय अपडेट्स आहेत का? म्हणजे ही लोक नेमकी आहेत कुठली, या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? त्यांचं इथे असण्याचं कारण आपण खात्री करत आहोत। त्यामध्ये ते स्थानिक लोक नाहीयेत, बाहेरून आलेली लोक आहेत। त्यांना विचारल्यानंतर ते भिवंडी साईडने आलेली आहेत। काय कारणाने आली, काय त्यांचा उद्देश होता याबद्दल जे फिरते तपास पथक आहे त्यांच्या मार्फतीने आपण खात्री करत होतो। याविषयी विस्तृत आम्ही थोड्याच वेळात आपल्याला माहिती सांगू, पूर्ण खात्री। पण किती पुरुष आहेत, किती महिला आहेत? आणि तुम्ही जसं म्हणताय की भिवंडीवरून हे सगळे जण आले होते, तर त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे का? ते याच मतदान केंद्रावर मतदानासाठी आले होते का? या संदर्भात काही माहिती आहे का? येस, टोटल 208 महिला व मुले आहेत। त्यांचं मतदार पत्र, आधार कार्ड याची सगळी चाचपणी सुरू आहे। त्याबद्दल थोड्याच वेळात आपल्याला माहिती सांगतो। धन्यवाद। तर DCP सचिन गोरे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र त्यांनी असं सांगितलं आहे की जे आरोप करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपासणी करतोय। या सगळ्यांची तपासणी सुरू आहे आणि त्यानंतरच तथ्य समोर येईल। मात्र जवळपास 200 मतदार आहेत किंवा 200 व्यक्ती आहेत ज्या एकत्र ठिकाणी गोळा झालेल्या होत्या। यामध्ये मुलं आहेत, काही महिलांचाही समावेश आहे। मात्र या सगळ्यांना कोणी आणलं होतं या संदर्भात सध्या तपास सुरू आहेत। एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे यापैकी बरीचशी लोक ही भिवंडीमधून आणण्यात आलेली आहेत, ती बाहेरची आहेत। त्यामुळे बाहेरच्या इतक्या मोठ्या संख्येने लोकांना का इथे गोळा करण्यात आलं होतं हा महत्त्वाचा सवाल आहे। आणि या संदर्भातच अधिकचे अपडेट घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा सुरेशकडे जाऊयात। सुरेश, जसं DCPंनी सांगितलेलं की भिवंडीमधून ही लोक आलेली आहेत, या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काय माहिती कळतेय आणि शिवसेनेवर हा आरोप का करण्यात येतोय?
खरं पाहिलं तर आपण 2 दिवसापासूनच आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. भाजप आणि शिवसेना ही एकमेकांसमोर उभी आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये देखील आहेत हे. मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी ते आमनेसामने उभे आहेत. तसंच अंबरनाथमध्ये देखील हे आमनेसामने आहेत. गेल्या 2 दिवसापासून एकमेकांवरती त्यांचे आरोप आहेत. गोळीबाराचा प्रकरण असेल, EVMचा ज्या प्रकारे छेडछाड झाल्याचा प्रकार असेल किंवा पैसे वाटपाचा असेल, ह्या सगळे आरोप एकमेकांवर करत आहेत. त्याच पद्धतीने काल रात्री जवळपास 200हून अधिक काही महिला एका हॉलमध्ये त्या आल्याचं त्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे भाजपाकडून थेट आरोप शिंदे गटांवरती केला जातो आहे, शिंदेच्या शिवसेनेवरती केला जातो आहे की यांनीच त्यांना आणलेला आहे. मात्र आपण जर पाहिलं तर काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशीच देखील काय बोलणं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे, आरोप तर होणारच आहेत, त्यांची हार पुढे, अशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मात्र पोलिसांनी याबाबत आता हे भिवंडीवरून आलेले जे नागरिक आहेत, ह्या महिला ज्या आहेत, ह्या मतदानासाठी आले होते का, त्यासाठी त्यांचे ओळखपत्र असतील, त्यांचे राहण्याचे पत्ते असतील, या सगळ्यांबाबत पोलीस चौकशी करतात आणि अंतिम चौकशीमध्ये जे काय तथ्य असेल, जे काय सत्य असेल, त्या अनुषंगाने पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे अंबरनाथची ही निवडणूक जी आहे नगर परिषदेची, ही राज्यामध्ये गाजलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मात्र नक्कीच ही निवडणूक आता राज्यामध्ये गाजते. या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेतच राहणार आहोत. सध्या धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.